माऊली, आपलं दिव्य दर्शन घेण्यासाठी अजूनही या कुडीत प्राण शिल्लक आहेत, याबद्दल मी तुमचा शतश आभारी आहे. काका, अहो मठापर्यंत आलात आणि महाराजांचं दर्शन घेतलं नाहीत? घेतलं की. दर्शन घेतलं? हो. येतो हो मी. नव्यानं महाराजांच्या सेवेत रुजू झालेले आहात, कसं वाटतंय? छान. आजवर जगलोच नव्हतो, हेच खरं जगणं असं वाटतंय आता. ते गेले ते काका कोण? ते का? भगवान का? नाही, ते मठापर्यंत आले पण महाराजांचं दर्शन घेतलं नाही. ते आत येत नाहीत. का? खूप मोठी कथा आहे. हे भगवान काका म्हणजे कापडाचे मोठे व्यापारी, खूप कर्तृत्ववान, धडाडीचे. त्यांचं घर मुला नातवंडांनी भरलेलं आहे. पण घरादारावर त्यांचाच वचक आहे. कोणताही निर्णय त्यांची मुलं नातवंड कोणीही घेऊ शकत नाही, ते स्वतः घेतात. त्यांच्या सांगण्यावर असतात त्यांची मुलं. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल स्वतः घेणार. अतिशय अहम आहे त्यांच्यामध्ये. माझ्या वडिलांच्या सांगण्यावरनं हे भगवान काका महाराजांच्या सेवेत रुजू झाले खरे, पण काय कुणास ठाऊक त्यांच्या मनात काय होतं, कोणता अहम होता, काय कळत नाहीये. हे काय जेवण आहे? अरे याला थुंकीची सुद्धा चव नाही. तिखट नाही, मीठ नाही. रागवू नका मामनजी. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. अन्नाला असं नावं ठेवू नये. आता हे मी तुम्हाला सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखंच होईल. अरे पण मी म्हणतो ही वेळच का आणता माझ्यावर? 2 सुना आहेत, 2. एक तरी सुगरण मिळावी. नाही, नशीबच फुटक. एवढी घरात मोठी सोबत आहे, पण यांचा हात नको तिथं आखडलेला. तिखट मिठाची बचत करताय. अरे मेल्यानो, पैशाची बचत करा, पैशाची. मामांजी, वैद्यबुवांनी तुम्हाला पथ्य पाळायला सांगितलंय म्हणून हे जेवण केलंय. शिवाय तुमच्या बरोबर आम्ही देखील हे जेवण जेवणार आहोत. आम्हाला कुठलाही विकार झाला नसताना. मोठे उपकारच करता म्हणा की माझ्यावर. अरे उपकार नव्हे, त्या करताय माझ्यासाठी. हा तुमचा त्यागही नको आणि असले हे बेचव जेवणही नको. त्यामध्ये खाली दादा, आता हा राग अण्णा हिशोब घेते वेळे नक्की काढणार बघ. गाडीची अक्कल नाही तुम्हा दोघांना. शेठ भगवान रावाची मुलं म्हणून घ्यायला लाज नाही वाटत तुम्हाला? अण्णा, काही चूक झाली का आमच्याकडनं? वर तोंड करून मला विचारतोस काय चूक झाली म्हणून? अण्णा, अहो आज दिवसभरात जो काय व्यवहार झालाय तो व्यवस्थित त्या चोपडीत लिहून ठेवलाय. मग चूक होईलच कशी? पाहिजे असल्यास तुम्ही परत एकदा हिशोब तपासून बघा. छान. आता बापाची पाठशाळा तू घे. कठड्यानो, हिशेब लिहिण्यात चूक झाली नाही, मग ही 5 रुपयाची चूक कशी दिसते मला? हे पहा, मी जरी म्हातारा झालो तरी माझे डोळे अजून 100 नंबरे आहेत. जे नसेल ते दिसणार नाही. पण मी सांगतोय ही 5 रुपयाची तूट आहे म्हणजे आहे. बापाच्या डोळ्यात धूळ फेकताय हो रे कार्ट्यानं. लक्षात ठेवा, गाठ माझ्याची आहे. खरं सांगा,
या 5 रुपयाचे काय केलं? कुठे उधळलेत हे पैसे? हे बघा अण्णा, आम्ही पैसे उधळलेले नाहीयेत. पैसे उधळले नाही? हे? पैसे उधळले नाही? मग पैसे गेले कुठे? त्याला पाय फुटले की पंख? आम्ही दामू काकांना दिले. दामू काका? हा कोण दामू काका? मला कोण भाऊ असल्याचं मला माहित नाही. अहो अण्णा, दामू काका आपले सगळ्यात जुने नोकर आहेत. आज ते कामावरती आले नव्हते. त्यांचा मुलगा आला होता. वडिलांची तब्येत बरी नाही म्हणून त्याला उपचारासाठी 5 रुपये हवे होते. अण्णा, दामू काका तुमच्यासोबत आहेत अण्णा. आणि बघा, त्यांना मदत करणं, त्यांच्या उपचारासाठी पैसे देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजलो आणि 5 रुपये दिले. त्यात काय झालं एवढं? उलट उत्तर करतोस? हा? बापाला तोंड वरकून उलट उत्तर देतोस? हे पहा, मी तुम्हाला सांगून ठेवतो, तुमची कर्तव्य तुमच्या जीवावर पार पाडा. बापाच्या जीवावर नको. आईजीच्या जीवावर बाईजी उदार हा व्यवहार मला चालणार नाही. त्या दामूला दिलेले 5 रुपये वसूल करून ही तूट भरून काढा, नाहीतर तुम्हाला हात खर्चाला एक दमडी सुद्धा देणार नाही. मग बसा बोंबलत. मामांजींच्या अशा वागण्याचं काय करावं तेच कळत नाही. जन्मदाते वडील, परंतु पोटच्या मुलांशी असं वैऱ्यासारखं का वागत असतील हे? बघ ना, घरातल्या सुनेला लक्ष्मीचा दर्जा दिला जातो, पण इथे लक्ष्मीवरून म्हणजे पैशावरून आम्हाला बोललं जातं. तरी एक बरं आहे की मामांजींकडे आम्ही काही मागायला जात नाही म्हणून, पण त्यावरूनही त्यांचा संशय. सुना माझ्याकडे हात का नाही पसरत? कदाचित त्यांना त्यांचे नवरे हवी ती वस्तू गुपचूप आणून देत असतील असा त्यांचा समज झालाय. अगं तसे काही नाहीये. अण्णांना तुम्ही मुलीसारख्या वाटताना म्हणून ते बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालतात, बाकी काय नाहीये. अहो पण मुलीसारखं वागवत मात्र नाहीत ना. त्यांची पोटची मुलगी सासरी गेली, तिची कधी विचारपूस नाही केली आणि म्हणे आम्हाला मुलीसारखं वागवणार. आरती, का? मी काय चुकीचं बोलले का? कबूल आहे सगळं. अण्णांचं हे वागणं आपल्या कोणालाच पसंत नाही, म्हणून याच्यावर काय उपाय करायचा ही चर्चा करण्यासाठी आपण इथं एकत्र जमलो. अण्णांच्या वागण्याची उजळणी करण्यासाठी नाही, समजलं? दादा तू? अरे मला तर काही समजतच नाहीये. कधी कधी मला वाटतं मी अजूनही कुकुलं बाळच आहे. अरे कवडी इतक्या निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाहीये मला. अरे पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे, असं नाही का वाटत तुला? अरे हो, पण कोण थांबवणार, कसं थांबवणार? पण अशी कुणीही व्यक्ती नाही जी मामांजींना समजावू शकेल आणि जिचं मामाजी ऐकतील. एक व्यक्ती आहे. कोण? छे 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 छे. अरे भवानी, हे तुम्हाला काय करायला सांगतोस? हा, हे बघ, गजानन महाराज संत पुरुष आहेत वगैरे, मला सगळं मान्य आहे. अरे त्यांचा मीही आदर करतो, पण त्यांच्या सेवेत रुजू होणं हे मला मान्य नाही. हा भगवानराव आयुष्यात कुणाची चाकरी करणार नाही. हे काय बोलतोयस भलतच? अरे महाराजांची सेवा करणं म्हणजे त्यांची चाकरी करणं नाही. अरे ज्या कामाचा, ज्या गोष्टीचा आपल्याला मोबदला मिळतो त्याला चाकरी म्हणतात. नाही नाही, महाराजांच्या सेवेत मोबदला मिळतो हे तुम्हाला मागच्या खेपेला बोलला होतास. हो, पण तो मोबदला आध्यात्मिक प्रगतीच्या स्वरूपातला असतो. अरे महाराजांकडून मिळालेला हा असा प्रसाद आहे की ज्यामुळे आपण माणूस म्हणून कसं जगावं हे शिकतो. अरे पण माणूस माणूस म्हणून कसं जगावं हे शिकायला महाराजांची सेवा कशाला करायला हवी? आता हे यावर मी काय बोलू, पण तुला शेवटचं सांगतो. म्हणजे मी सांगतो म्हणून काही दिवस तरी तू महाराजांची सेवा करण्यासाठी, हे पूर्ण वेळ नाही म्हणत मी, अगदी थोडा वेळ दे आणि मग बघ तुझं मत परिवर्तन होतं की नाही. आणि मग सांग मला की महाराजांची सेवा करून तुझं नुकसान झालं की नफा.
महाराज 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 हे माझे परममित्र भगवानराव. बर. महाराज यांच्या मनामध्ये आपली सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली. सेवा करण्याची इच्छा झाली आहे की निर्माण करण्यात आली आहे भवानीराम? महाराज झरे निर्माण होतात, कालवे निर्माण केले जातात, झरे बुझवता येत नाही. पण इप्सित कार्य झाल्यानंतर कालवे बुझवता येऊ शकतात. पाण्याचा स्रोत असो वा भक्तीचा, तो नैसर्गिक असावा लागतो. होय ना भगवानराव? हो हो हो. महाराज, माझ्या मनात तुमच्याविषयी भक्तीचा नैसर्गिक स्रोत निर्माण झालाय. ठीक आहे, तुझ्या सेवेचा आम्ही स्वीकार करू. मी धन्य झालो महाराज. महाराज मी धन्य झालो. महाराज मी धन्य झालो. मी धन्य झालो महाराज. पण एक गोष्ट सांगतो, लक्षपूर्वक ऐक. जी महाराज. आमच्या सेवेत असताना फक्त शरीर इथे आणि मन दुसरीकडे असं असता कामा नये. तुझं घर गोकुळ झालंय, त्याचा सांभाळ कर. सर्वांचा सांभाळ केलास तर तुझ्या घराला उन्नती येईल. आणि त्याचं मन हे सांभाळणं फार महत्त्वाचं आहे. मन हे आपलं मित्र आहे, तसंच ते मोठं शत्रू आहे. मनाला ताब्यात ठेवलं नाहीस तर कोणताही अनर्थ घडू शकतो. आणि त्याला मनाला आवड घालण्यासाठी केवळ एकच गोष्ट आपण करू शकतो, ती म्हणजे नामस्मरण. आणि माझं घर गोकुळ. अरे मला माहिती आहे ना. हे सांगाल ते गजानन महाराज कशाला पाहिजे. फुक्कट वेळ गेला. दुकानात थांबलो असतो तर ह्या पोरांसोरापेक्षा 4 गिरायक जास्त पटवले असते. नुकसान झालं सगळं धंद्याचं. ते काय नाही, आता दुकानात जातो आणि पहिल्या गल्ल्यावर बसतो. फुक्कट वेळ काढतात. नमस्कार सासरे बुवा. अरे नमस्कार नमस्कार जावई भाऊ, नमस्कार. कसे आहात तुम्ही? व्यवस्थित आहे बाबा. बर 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 बर. पण इकडं कुठं आणि कुठं आलात? अहो तुमच्या दुकानावरनच येतोय. दुकानावर ना? हो. हा लक्षात आलं. छान 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 छान. सध्या लगीन सरायचे दिवस आहेत आणि आमचं कापडाचं दुकान. हा, तेव्हा कुठल्या तरी ओळखीच्या गिरायकाला लग्नाचा बस्ता काढण्यासाठी दुकानावर घेऊन गेला असणार. वा 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 वा. जावई असावा तर असा. नाही तसं नाही, मी जरा वेगळ्याच कामाकरता गेलो होतो दुकानावरती. वेगळ्या कामासाठी? हो, ते जरा अडचणीत होतो. पैसे पाहिजे होते. पैसे? हो. जावई बापू, फार विनोदी स्वभाव बाबा तुमचा. अहो पैशाची नड होती तर दुकानावर कशाला गेलात? हा, दुकानावर कापड विकतो, पैसे नाही. याला म्हणतात मनाचा मोठेपणा. केलेली मदत या कानाची त्या कानाला कळून देणार नाही अशी तुम्ही माणसं. आणि असं सासर मला मिळालं यातच मी माझं भाग्य समजतो. हे बघा, जे काय समजायचं ते तुम्ही समजा, पण मला हे समजत नाही तुम्ही नक्की दुकानात जाऊन काय केलं ते. विशेष काही नाही. 25 रुपये हवे होते. हा, मोठे भाऊंनी दिले. जमतील तसे थोडे थोडे करून परत करीन मी तुमचे पैसे. एवढी मोठी झोकीम घेतलीत तरी कशी तुम्ही? मामनजींचा स्वभाव तुम्हाला ठाऊक नाही का? माहितीये का अगं, पण जावई बापू दुकानामध्ये आले आणि त्यांनी पैसे मागितले तेव्हा अण्णा येतो आणि त्यांना विचारून सांगतो असं उत्तर द्यायचं का आम्ही? ते बरं दिसलं असतं का? ते सगळं बरोबर आहे हो तुमचं, पण आता परिणाम आपल्याला भोगावे लागतील त्याचं काय? खरंय, मामाजींच्या तोंडाचा पट्टा एकदा चालू झाला का त्यांना कोण आवरू शकतो? घालून पाडून बोलतात, डोळ्यात पाणी देखील येतं, पण वर तोंड करून रडणार तरी कसं? रडले का मग हेच बोलणार. आता का रडताय? तुमचा सासरा मेलाय का? श्राद्ध घाला तर त्याचं. पण आजोबा असं का वागतात ते आपल्याशी? आपण शत्रू आहोत त्यांचे. सुमन, तू गप्प बस.
तुला यातलं काही कळणार नाही. दादा, यावर मार्ग कसा काढायचा याचा विचार करायला पाहिजे, कारण अण्णा आता कोणत्याही क्षणी घरी येतील. मी आलोय. म्हणजे मी घरात येऊ नये असं वाटायला लागले की काय तुम्हाला? अण्णा, अहो अण्णा, असं काहीतरीच काय बोलतोय का? मामनजी, घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या असं बोलणं चांगलं नाही. तू गप का? आणि मामांची इतका मान मिळतो का या घरात मला? माझ्या शब्दाला काही किंमत आहे? अहो अण्णा, घरातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या मर्जीनेच तर होतात. तुमच्या अर्ध्या वाक्याला आम्ही फक्त मामा म्हणतो. अरे म्हणावंच लागेल तुम्हाला, कारण तुम्ही सगळे माझ्या मिळकतीवर जगताय. मामांजी, पुरे आता. तेच तेच नका सारखं सारखं ऐकू आम्हाला. कान पिकलेत आता आमचे ऐकून ऐकून. आम्ही काहीच नाही करत का हो? तुम्ही सांगा ना. वा, छान. मिलिंदा, ऐक रे बाबा, तुझी बायको काय म्हणते ते. आता तुझी बायको सांगणार आणि तू माझ्यावर तोंड सुख घेणार. अण्णा, पाया पडतो तुमच्या, पण तुमचा पारा एवढा का चढला हे कृपा करून आम्हाला सांगाल का? आता वर मलाच विचार. काय रे, माझ्या अप्रोक्ष व्यवहार केलात म्हणून तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? कुणाच्या परवानगीने जावई बापूंना पैसे दिलेत? हे बघा अण्णा, तुम्हाला विचारण्यासाठी तुम्ही दुकानामध्ये नव्हतात आणि जावई बापूंना फार घाई होती, म्हणून आम्ही परस्पर निर्णय घेतला. फुंका, मी कमवलेला पैका असा परस्पर फुंका. अण्णा, अहो वैभव फुंकण्याचा प्रश्न येतोच कुठे? जावाई बापूंना पैशांची मदत केली म्हणजे आमच्या बहिणीलाच मदत नाही का केली? आणि अण्णा, आमची बहीण ती तुमची कोणीच नव्हती का? नाही. माझ्या परस्पर व्यवहार करणारे तुम्ही सुद्धा माझे कोणी नाही. तुम्हाला शेवटची तंबी देतो. माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही इथं राहत असाल तर राहा, नाही तर माझ्या घरातून चालते व्हा तुम्ही. मला कुणाचीही गरज नाही. पुरे झालं मामनजी, आता अति झालं. अपमान 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 तरी किती सहन करायचं आम्ही? मग करू नका का? थांबलात का? चला निघा, तोंड काळी करा तुमची इथून. अण्णा, आम्ही खरंच गेलो असतो, पण या वयामध्ये तुम्हाला असं एकटं टाकून आमच्यानी जावं होणार नाहीये. अरे एकदा तरी प्रामाणिकपणे कबूल करा की तुमचा डोळा माझ्या वैभवावरती आहे आणि हे वैभव सोडून जायची तुमची इच्छा नाही. कारण एवढं वैभव उभं करण्याची धमक तुमच्यात नाही. अण्णा बास, खूप झाला आता. यापुढे एक शब्द ऐकून घेण्याची इच्छा नाही आमची. दादा, वहिनी, या क्षणी आपण हे घर सोडून जातोय. चला. प्रत्येक गोष्टीला सुरुवात असते तसा अंतही असतो. माणसाच्या आयुष्याचं देखील असंच आहे. बाल्यावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था, ह्या अवस्थेतून माणूस आयुष्य जगत होतो आणि शेवटी जगाचा निरोप घेतो. महाराज, मागे काहीच उरत नाही. उरतं ना. मागे उरतं ते आपण कमावलेलं धन, पाप आणि पुण्य. आणि विशेष म्हणजे आपली पिढी मागे उरते आणि ती पिढी सक्षम करण्यात माणसाने आपलं आयुष्य घालवलं पाहिजे. त्या पिढीचं खच्चीकरण करण्यात नव्हे. कधी संपणार आहे यांचं कुणास ठाऊक. पोरांच्या जीवावर दुकान सोडून आलोय. माझ्या पश्चात ही मुलं धंद्याचं काय वाटोळ करून ठेवतील कोण जाणे. महाराज, संपवा. मी कसं संपू? जे तुम्ही सुरू केलं ते संपवणारा मी कोण? काय भगवान? काय महाराज?
तुझं लक्ष आहे ना आमच्या बोलण्याकडे? हो आहे ना. त्या वेळी त्या गोष्टी करायला हव्यात. बाल्यावस्था खेळणं बागडणं, तारुण्यात संसार, वृद्धापकाळात हरिनाम. वृद्धापकाळात थोडा वेळ तरी माणसाने संसारातून बाहेर राहून हरिनाम घ्यावं, संसारात दुर्पटू नये. महाराज, काय रे? अंगण झाडताना ही सापाची कात सापडली. सापाची कात? हो. नेमक्या वेळी नेमकी गोष्ट आणलीस. भगवानकडे दे. हे घ्या. माझ्याकडे कशाला महाराज? तुला काय वाटतं ते सांग. हो, ही तर सापाची कात आहे, कापड नाही. तेव्हा आता मी याची किंमत कशी सांगू महाराज? पशुपक्ष्यांनाही काही सांगायचं असतं, पण त्याची किंमत करता येत नाही. ही सापाची कात बरंच काही शिकवून जाते. माणसाने योग्य वेळी शरीराची आणि मनाची काट टाकली तर ते अतिशय चांगलं असतं. शरीराची काट टाकणं माणसाच्या हातात नसतं, पण मनाची काट टाकून योग्य बदल स्वीकारणं हे तर माणसाच्या हातात आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आता या महाराजांना कोण सांगणार? सापाची कात कसली दाखवतात, त्याला काय किंमत येणार आहे? अरे खरी किंमत येते ते माझ्या दुकानातल्या कापडाची. हा, पण ह्यांना कोण समजावणार? खरं सांगायचं म्हणजे महाराजांना कापडाची गरजच काय? भगवान, भगवान, मला एकेरी नावानं हाक मारायचं धाडस कुणी केलं? अरे महाराज, 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 या झाडाखाली बसून काय करता? विचार. तोच म्हणते मी, कसला विचार? अरे विचार करतोय की खरोखरच काही माणसं निर्बुद्ध असतात की आपल्याला हवं तसं वागायचं आहे म्हणून निर्बुद्ध असल्याचं सोंग घेतात. आता ते मी कसं सांगू महाराज? पण महाराज, असला विचार तुमच्या मनात का आला? काही माणसांना आम्ही काही सुचवू पाहतो, त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करू देऊ पाहतो, पण आम्ही त्यांना काय बोलतो हे कळतच नाही. आणि कळत असलं तरी ते कळत नाही असं भासवत आहे. आता महाराज, भगवान मला सांग, हे पान झाडावरून खाली का पडलं? आता काय महाराज, अहो पिकलं पान ते गळणारच, ते वर थोडंच जाणार आहे महाराज. अहो सृष्टीचा नियम आहे. छान, म्हणजे सृष्टीचा नियम तुला कळतो. पानाच्या बाबतीत तसं असतं, पण माणसाच्या बाबतीत तसं नसतं. पान पिकलं की गळून खाली पडतं आणि माणसाचं वय झालं की माणूस वर जातो. आता तो स्वर्गात जाईल की नरकात, की त्याला मोक्ष मिळेल, हे त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? हो, अगदी व्यवस्थित कळलं महाराज. मी जरा घाईत आहे, दुकानात जायचं आहे मला. मी जाऊ? आम्ही कोण अडवणार? जा बाबा. हो. कसं होणार भगवान तुझं? झोपी गेलेल्या माणसाला जाग करता येतं, पण झोपल्याचं सोंग घेणाऱ्याला जाग कसं करणार? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. आई, आई ग, आई, देवा, आई, आज मला जाणीव होते म्हातारपणी एकटा असू नये. आज माझ्या सुना मुलं असती तर माझी त्यांनी काळजी घेतली असती. तरुणपणात आजाराचं काय वाटत नाही, पण म्हातारपणी साधा आजार आला तरी भीती वाटते, भीती वाटते.
दारावर नुसती टकटक झाली तरी असं वाटतं मृत्यूच दरवाजा ठोठावतोय. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? यम, मला नाही यायचं. मला यायचं नाही तुझ्या बरोबर. मला नाही यायचं. कसा येत नाही तेच बघतो मी. अरे संसार, सुख, मुलं, बाळ, बायको सगळं उपभोगून झालंय तुझं. नाही नाही, मला खूप खूप जगायचं आहे. हो, मी एवढी संपत्तीचे गोळा केली, एवढं सोनं नाणं, पैसा अडका, जमीन जुमला, एवढा सगळा गोळा केला. त्याचा मला उपभोग घ्यायचा आहे. हो हा, नातवंडांची लग्न व्हायची आहेत, परतवंडांची तोंड पाहायची आहेत. हा, पण तोंडाचं तोंड पाहिल्यानंतर तर येशील ना. नाही नाही, खापर परतवंडांची पण तोंड बघायची आहेत. थोडक्यात काय, तुझा जगण्याचा मोह सुटत नाही, हव्यास सुटत नाही, जगण्याची आसक्ती सुटत नाही. भगवान, तुला यावंच लागेल. तुला माझ्या बरोबर यावं लागेल. तुझी वेळ संपली भगवान. हा मोह सोड, जगण्यातला मोह सोड. तुला यावं लागेल भगवान, तुला यावं लागेल. तुझी वेळ संपली भगवान. कोण महाराज? प्रत्यक्षात गजानन महाराज? हो, मीच. महाराज, तुम्ही आलात म्हणजे यम नाही. नाही, अजून तुझी वेळ आलेली नाही, पण ती कधी ना कधी येणार आहे याची जाणीव तुला करून देण्यासाठी आलो होतो. अरे वेड्या, माणूस जन्माला येतो तो सोबत काहीही घेऊन येत नाही आणि मरताना काहीही घेऊन जात नाही. मग हा मोह कशासाठी? अरे या मोहापायीच तू एकटा पडलास. हा मोह सोड भगवान, हा मोह सोड. मी चुकलो महाराज, मी चुकलो. मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा. तुला क्षमा मागायचीच असेल तर तुझ्या मुलाबाळांची, सुना नातवंडांची माग. जातो मी, मागतो त्यांची क्षमा. जातो मी महाराज. गण गण गणात होते महाराज. गण गण गणात होते, गण गण गणात. अरे देवा, हे काय करून बसलो मी? माझ्या वागण्याने माझ्या पोरांची आबाळ झाली. खरंच एवढं वैभव तरी माझा पोरगा मजुरासारखा राबतोय. महाराज मला क्षमा करा. महाराज मला क्षमा करा. कोण? अण्णा? हो अण्णा, तुझा बाप. तुम्ही अण्णा नाही आहात, तुम्ही तर भगवानराव शेठ आहात. मुकुंदा, बोला शेठजी, कसं काय येणं केलं? काही काम असेल तर सांगा. पदरात एक मुलगी आहे, बायको आहे, धाकटा भाऊ सुद्धा आहे. तोही कुठे कुठे काम करून पोटा पाण्यासाठी कमावत असतो. पण घरात मी मोठा असल्याने खरी जबाबदारी माझ्यावरती आहे. काही काम असेल तर सांगा शेठजी, तुम्ही द्याल तर मेहनतानात करीन मी.
अरे किती लाजवशील या दुष्ट बापाला, किती लाजवशील. मी चुकलो मुकुंदा, मी चुकलो. वास्तविक माफी मागायचा मला अधिकार नाही, पण मी चुकलो. मला क्षमा कर मुकुंदा, मला क्षमा कर, मला क्षमा कर. हे ढोंग नाही मुकुंदा, हे ढोंग नाही. खरंच माझ्या वागण्याचा मला पश्चाताप होतो रे. कुठून दुर्बुद्धी मला सुचली म्हणून मी तुमच्याशी असा वागलो. अरे घरचा करता पुरुष जे कमवतो ते आपल्या बायकोला मुलाला सुखी ठेवण्यासाठी. अरे लहानपणीच तुमची आई गेली. खरं तर तिच्यानंतर मी तुम्हाला आईची माया द्यायला पाहिजे होती रे. मी नतद्रष्ट तुमच्याशी खूप खूप वाईट वागलो रे, खूप वाईट वागलो. तुम्हाला गुलामासारखं वागवलं, मजुरासारखं वागवलं. तुमचं बाळपण हिरावून घेतलं रे मुकुंदा. अण्णा, मुलीचं लग्न करून तिला सासरी पाठवली आणि नंदा, आरती या दोन सद्गुणी सुना माझ्या घरी आल्या. वास्तविक त्या दोघीमध्ये मला माझ्या मुलीला बघायला पाहिजे होतं, पण नाही. खूप छळलं, खूप मानाने केली. जणू काय त्यांना मन नाही, भावना नाहीत. अक्षरशः दावणीला बांधलं रे त्यांना, दावणीला बांधलं. अरे अरे खरं तर माझ्या वैभवात तुम्ही भर घातलीत रे, तुम्ही भर घातलीत. पण मी असं समजत होतो की ते माझं एकट्याच वैभव आहे, एकट्याच वैभव आहे. मी त्या वैभवात लोळत राहिलो आणि तुमच्या हातात मात्र करवंट्या दिल्या. मला माफ कर, मला माफ कर. अण्णा, पण ही उपरती तुम्हाला कशामुळे झाली? गजानन महाराजांमुळे. गजानन महाराज? त्यांनी मला जाणीव करून दिली की या जगात कोणतीही व्यक्ती अमर नाही. हे शरीर मरते आहे, फक्त अमर आहे तो आत्मा. आणि हा आत्मा जर शुद्ध आणि पवित्र राहायचा असेल तर आपण सगळ्यांशी प्रेमानं, सद्भावनेनं वागायला हवं. आणि याची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. मुकुंदा, मला माझ्या सुनांच्या समोर जायला लाज वाटते रे. मला भीती वाटते. मी चुकलो ना, मला घेऊन चल रे, त्यांच्या समोर घेऊन चल रे. मी त्यांचा फार अपराध आहे मुकुंदा, मला घेऊन चल, त्यांच्या समोर घेऊन चल रे. आजपासून तू माझा वडील आणि त्या दोघी माझ्या माऊली रे. मला क्षमा कर. अण्णा तुम्ही नाही क्षमा मागायची. अण्णा, अशा प्रकारे महाराजांनी भगवान काकांना मृत्यूचं भय दाखवून योग्य प्रकारे जगण्याचं शिकवलं. आणि शेवटी भगवान काका आपल्या माणसात आले. महाराज हे करू शकतात, पण काय? एक प्रश्न मनात सतवतो. महाराजांनी भगवान काकांचा उद्धार केला, तरी ते मठाच्या बाहेरूनच महाराजांचं दर्शन घेतात, समोर का जात नाही? ते तू भगवान काकांनाच विचार.